बाळा सुबोध, आयुष्यातल्या एका अपयशाने एवढं खचून जायचं नसतं रे. अरे हे चालूच राहणार. दुःखाचे डोंगर पचवल्यावरच सुखाच्या लाटा अंगावर घेता येतात रे. तुला ती कथा ठाऊक आहे हरिणीची? घनघोर जंगलात आपल्या एका छोट्याशा पाडसाला जन्म देण्याच्या शेवटच्या घटकेवर असते ती झाडाखाली. डाव्या बाजूला पाहते, एक शिकारी रोख धरून बंदुकीचा तिच्याकडे असतो. उजव्या बाजूला एक वाघ दबा धरून बसलेला. मागे पाहते, तो जंगलात वणवा पेटलेला. या सगळ्या संकटांमधून एक तरी संकट आपल्याला नक्की घेऊन टाकेल याची तिला मनोमन खात्री पडते. हताश होते रे बिचारी. आणि नेमका तो क्षण येतो. शिकारी बंदुकीतनं गोळी झाडतो आणि त्याच वेळेला आकाशात विजेचा कडकडाट होतो. वाघ तिच्यावर झेप घेतो आणि विजेच्या कडकडाटामुळे शिकाऱ्याच्या बंदुकीचा नेम चुकतो. गोळी वाघाला लागते. वाघ धाडकन जमिनीवर कोसळतो आणि अचानक आलेल्या पावसामुळे मागचा वणवा भिजतो. या सगळ्या गडबडीमध्ये ती हरिणी मात्र एका गोंडस पाडसाला जन्म देते. मानवाचं आयुष्य असंच असतं. त्याच्या हातात काही नसतं रे. करता करविता तो ईश्वर, आपण फक्त प्यादी, पटावरची प्यादी. मारणाराही तोच आणि तारणाराही तोच. कर्माचा सिद्धांत किती खरा सांगितला ना, तरी शेक्सपियरचं एक वाक्य बरंच काही सांगून जातं. तो म्हणतो, बिहाइंड एव्हरी मिसफॉर्च्यून देर इज क्राईम, बट बिहाइंड एव्हरी क्राईम देर इज मिसफॉर्च्यून. आयुष्य असंच असतं बाळा. कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं, कारण दोघंही एकाच रथाची चाकं. कुठलं चाक खड्ड्यात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तो ईश्वर. अमक्या तमक्याचा समुद्रात पडून मृत्यू बातमी येते. त्याला त्या समुद्राकडे जाण्याची ओढ, इच्छा कोण देतं रे? कोणती ओढ खेचते त्याला त्या समुद्राकडे? नेहमीच्याच रस्त्याने जाणारी बस अचानक एक दिवस दरीत कोसळते. तिला दरीत ढकलणारा कोण असतो? ड्रायव्हर की वारा? अचानक त्या ड्रायव्हरच्या डोळ्यापुढे अंधेरी काय येते? आणि दुसऱ्या बाजूला अचानक आलेल्या भूकंपामुळे 40 घरांच्या ढिगाऱ्याखाली सापडलेलं एक 6 महिन्याचं बाळ 30 तासानंतर हसत खेळत सुखरूप सापडते. त्या बाळाला त्या ढिगाऱ्याखाली कुशीत घेणारं कोण असतंय? तुझा मित्र संदीप जाणाऱ्या ट्रेनला बॉम्बस्फोट झाला, पण संदीप वाचला का? त्या दिवशी तो ऑफिसलाच गेला नव्हता. नेमका त्याच दिवशी त्याला ऑफिसला न जाण्याची इच्छा कशी झाली? का नाही गेला तो ऑफिसला? त्याला ती इच्छा न देणारं कोण असतं? सांगू शकेल कोणी या प्रश्नाची उत्तर? कुणीच नाही. कुणीच नाही सांगू शकत, कारण आयुष्य असंच असतं. प्रेम रसात बुडालेलं, आसक्तीने बुडालेलं, भक्ती रसात रुजणारं, आशेत डुबणारं, कर्माच्या चक्रात अडकणारं, ईश्वरानं लिहिलेलं आपलं आयुष्य हे असंच असतं. म्हणून कुठल्याही अपयशाने दबून न जाता सोनेरी यशाच्या पहाटेचं फक्त स्वप्न बघत राहा. करता करविता तो चांगलंच कर.